हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। सो करंट वीकली राउंडअपचा आपले जे सेशन आहे यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। दर आठवड्यामध्ये ज्या ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्यांचा एक आढावा आपण या सेशन मध्ये घेतोय आणि आता आपण आजच्या या सेशन मध्ये 21 जुलै ते 28 जुलै 2025 या दरम्यान काय काय बातम्या आल्या होत्या त्याचा एक क्विक आढावा आपल्या आजच्या या सेशन मध्ये घेणार आहोत। सो लेट्स स्टार्ट विथ दिस। मेन सोर्स यामध्ये जो ठेवलेला आहे द हिंदू आहे आणि काही बातम्या PIB मधून आपल्याला ट्रेस होऊ शकतात, पण मेन सोर्स द हिंदू आपण इथे ठेवलेला आहे। आता बिफोर स्टार्टिंग दिस आपला हा इनिशिएटिव्ह आहे, हा सगळ्यांनी नक्की नोट करणं गरजेचं आहे। NCERT ची फाउंडेशन सिरीज आपण घेतोय आणि ओव्हरऑल सगळ्यांना आता हे रिअलायझेशन झालं असणार आहे किंवा UPSC म्हणा किंवा MPSC म्हणा, आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये NCERT चं फाउंडेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मग त्यासाठी आपण आपल्या याच YouTube प्लॅटफॉर्म वरती रोज रात्री 9 वाजता NCERT बद्दलचं सगळं डिस्कशन करतोय आणि त्याची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी। आता 26 जुलै पासून 12 ऑगस्ट पर्यंत आता जिओग्राफीचे NCERT सध्या चालू राहणार आहेत तुमचे आणि रोज रात्री 9 वाजता नितीन सर तुमचं NCERT तिथे कव्हर करणार आहे। त्यानंतर मग पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स या विषयांच्या NCERTs या पूर्ण सिरीज मध्ये तुमच्या कव्हर केल्या जाणार आहेत। त्यामुळे सगळ्यांनी नक्की हे बघा। रोज रात्री 9 वाजता फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तुमच्या NCERTs कव्हर करून दिल्या जातील, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशनचा एक पाया या ठिकाणी रचला जाऊ शकेल। ठीक आहे। सो हा एक इनिशिएटिव्ह आहे जो आपला सध्या सुरू आहे, हा सगळ्यांनी नक्की एकदा चेक करा। आता आपण याला थोडंसं वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये त्यामध्ये सेग्रिगेट करून ठेवलेलं आहे। या ज्या बातम्या आहेत यामध्ये पहिला जो पॉइंट घेतलेला आहे तो आहे पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स, म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स कशा पद्धतीने झाल्या, पॉलिटी रिलेटेड, कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड काय काय गोष्टी झाल्या याबद्दलची चर्चा आपल्याला इथे करता येऊ शकेल। जसं मागच्या आठवड्यामध्ये जर बघितलं, आपले जे उपराष्ट्रपती होते त्यांनी रिझाइन केलेलं आहे आणि रेजिग्नेशन कोणाला दिलं तर राष्ट्रपतींकडे दिलं। ठीक आहे। सो ही बातमी सगळीकडे तुम्ही वाचली असणार आहे। 14वे उपराष्ट्रपती होते आणि टर्म संपायला 2 वर्ष बाकी होते आणि थोडंसं आधीच त्यांनी रिझाइन केलेलं आहे, हेल्थ रिझन्स सांगून त्यांनी रिझाइन केलेलं आहे। तर मग हे जेव्हा ही बातमी येते त्यावेळेस आपल्याला बॅक टू बेसिक जाऊन बघणं गरजेचं आहे किंवा नेमकं कशा पद्धतीने या गोष्टी आपल्या पुस्तकांमध्ये दिसतात आपल्याला। मग आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये उपराष्ट्रपतींबद्दल काय सांगितलेलं आहे, दिस इज आर्टिकल 67 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पार्ट 5 मध्ये येते। कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट 5 आहे, आर्टिकल 67 आहे। यामध्ये टर्म ऑफ ऑफिस ऑफ व्हाइस प्रेसिडेंट अशा प्रकारचं एक टायटल आपल्याला तिथे दिसेल। इथे जर बघितलं तर व्हाइस प्रेसिडेंट शॅल होल्ड ऑफिस फॉर टर्म ऑफ 5 years फ्रॉम द डेट ऑन विच ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस। 5 वर्षासाठी उपराष्ट्रपती तिथे त्या पदावरती राहतात आणि त्यामध्ये 67A ची जी चर्चा होती, 67A ते हे आर्टिकल आहे ज्यामध्ये म्हणलेलं आहे किंवा व्हाइस प्रेसिडेंट मे बाय रायटिंग अंडर हिज हँड ॲड्रेस टू दी प्रेसिडेंट रिझाइन हिज ऑफिस। ठीक आहे, जे आपण आता इथे बातमीमध्ये बघतो ना, हे काय किंवा धनकर सबमिट्स हिज रेजिग्नेशन टू प्रेसिडेंट। व्हाइस प्रेसिडेंट कोणाला रेजिग्नेशन देतात तर राष्ट्रपतींना देतात आणि हे 67A मध्ये आलेले आहे। तसे बाकी पण आर्टिकल्स आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे रिलेटेड टू व्हाइस प्रेसिडेंट। ठीक आहे, महत्त्वाचा भाग आहे। व्हाइस प्रेसिडेंट बीइंग दी चेअरमन ऑफ राज्यसभा, हे नेमकं कुठून घेतलेलं आहे आपण, या रिलेटेड देखील बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे। ऑलरेडी रोल ऑफ व्हाइस प्रेसिडेंट ॲज चेअरमन ऑफ राज्यसभा याबद्दलचा एक प्रश्न मेन्स मध्ये UPSC ला ऑलरेडी 2022 मध्ये येऊन गेलेला आहे, त्यामुळे हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। अँड दिस इज द फर्स्ट पॉलिटिकल डेव्हलपमेंट इन द लास्ट वीक। ठीक आहे, देन अजून काय काय घडामोडी चालू आहेत मागच्या आठवड्याभरामध्ये, तर इथे आपल्याकडे जे हायकोर्ट जज आहेत त्यांच्या इम्पिचमेंटची पूर्ण प्रोसिजर चालू आहे। हायकोर्ट जज आणि त्यांच्या इम्पिचमेंटची प्रोसिजर, तर मग पार्लमेंटमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। मागच्या आठवड्याभरामध्ये या सगळ्या बातम्या येत होत्या। सो ऑपोजिशन मग किती, त्यामध्ये एक आकडा आपल्याला माहिती पाहिजे की जर अशा प्रकारे हायकोर्टचे जे जज आहेत त्यांना इम्पीच करायचंय किंवा पदावरून काढायचंय तर त्यासाठी लोकसभेमध्ये तुम्हाला किती 100 लोकांचं तिथे सपोर्ट लागतो, राज्यसभेमध्ये 50 लोकांचा सपोर्ट लागतो आणि असं म्हणलं गेलं होतं मागच्या आठवड्यामध्ये बातम्यांमध्ये किंवा ऑलरेडी हे सगळे तयार झालेले आहेत। ठीक आहे, म्हणजे सपोर्ट पूर्ण आता आहे। त्यानंतर मग इथे लोकसभा, राज्यसभा, मग 3 जजेसची कमिटी बनणार आहे
राईट. सो ती कमिटी बनती, कमिटीचा रिपोर्ट येणार, त्यानंतर मग शेवटी आपण म्हणलं किंवा राष्ट्रपतींपर्यंत ते जाणार आणि तिथून ते सही होणार. सो अशा प्रकारची ही पूर्ण प्रोसिजर आहे. अगेन इथे जे जे लिहिलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्येही मिळून जाते पॉलिटीच्या, त्यामुळे वेगळा असा काही भाग नाहीये, बट एक टायटल जे आहे ते एक डायरेक्शन्स देते आपल्याला की नेमकं काय करायचं आपल्याला, काय वाचायचंय पॉलिटीमधून. ठीक आहे. बऱ्याचशा न्यूज अशा राहतात की त्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्या फॅक्टच्या मागे न जाता नेमकं त्या टायटलमुळे आपल्याला कोणती दिशा मिळते, सो ते पण बघणं तिथे खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. सो ही एक बातमी आहे जी मागच्या आठवड्यामध्ये एक बरीच हायलाइट झालेली. त्यानंतर जो SIR आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, सर नावाचा हा जो पार्ट आहे तो बऱ्याच मागच्या आठवड्यामध्ये ऑलमोस्ट चालूच आहे, अजूनही चालूच आहे त्यावरती चर्चा. आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे, जे बिहारमध्ये होते पोल इलेक्टोरल रोल्समध्ये, सो त्या इलेक्टोरल रोल्स बद्दल बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत. त्या कॉन्टेक्स्टमध्ये द हिंदूमध्ये ही बातमी एक आपल्याला बघायला मिळाली, किंवा नेमकं व्हॉट इज द लीगल स्टेटस ऑफ राईट टू वोट, राईट टू वोटचं लीगल स्टेटस काय. तर मग तिथे वेगवेगळ्या पद्धतीने हा मुद्दा चर्चेत आलेला होता. आता इथे बेसिक जर बघितलं आपण तर राईट टू वोट म्हणल्यावरती हा कशा प्रकारचा आहे, आपण आपल्याकडे फंडामेंटल राईट जे आहेत संविधानात त्यामध्ये राईट टू वोट बद्दल कुठे काही सांगितलेलं आहे का, तर ऍक्च्युअल मध्ये असं कुठे आलेलं नाहीये. त्यानंतर कोणता असा कायदा आहे का ज्या कायद्याच्या अंडर तुम्हाला वोटिंगचा अधिकार हा बंधनकारक आहे, असं पण कुठे नाहीये स्पेसिफिक. दो वी आर हॅव्हिंग RPA, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, बट स्पेसिफिक असं नाही. आणि तिसरं जर म्हणलं आपण तर आपल्याकडे संविधानाच्या अंतर्गत कुठे काही मेन्शन आहे का की लोकांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे, तर इनडायरेक्टली आपल्याला आर्टिकल 324च्या पुढे जे जे तिथे इलेक्शन कमिशन रिलेटेड आर्टिकल्स आहेत, सो तिथे आपल्याला ह्याचं एक ब्रीफ आयडिया बघायला मिळते. दॅट इज नथिंग बट दी युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी. आता एकदा मग प्रश्न हाच येतो किंवा राईट टू वोट आहे का, इज राईट टू वोट अ फंडामेंटल राईट, पहिला हा मुद्दा. तो फंडामेंटल राईट मध्ये त्याला काउंट करता येईल का, नाही. त्यानंतर लीगल राईट मध्ये काउंट करता येईल का, नाही. बट इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल राईट. ठीक आहे. जेव्हा आता UPSC मध्ये हा प्रश्न आला होता राईट टू वोट बद्दल, तर तेव्हा पण ही चर्चा झाली होती किंवा नेमकं काय आहे. बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे उत्तर आले होते, जे वेगवेगळ्या आन्सर की आल्या होत्या. त्यानंतर UPSCने त्यांच्या आन्सर की मध्ये सांगितलं होतं इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल राईट. ठीक आहे. सो राईट टू वोट बद्दलचा हा पूर्ण मुद्दा आहे. मग इथे त्यांनी वेगवेगळ्या केसेस बद्दल पण सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या कोर्ट केसेस ज्या झालेल्या आहेत त्याबद्दल पण इथे सांगितलेलं आहे आणि त्यामधून त्यांनी ही चर्चा केली होती. पण आपल्याला थोडंफार इलेक्शन कमिशन या बातमीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काय काय बघणं गरजेचं आहे. तर पहिले तर आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नेमकं ह्याचे पॉवर्स काय काय आहेत, याचे फंक्शन्स काय काय आहेत, हा मुद्दा एक बघणं गरजेचं आहे. पॉवर, फंक्शन्स या गोष्टी. त्यासोबतच आपल्याला हेही बघणं गरजेचं आहे किंवा वोटिंग, राईट टू वोट याच्याबद्दलचे काय काय प्रोव्हिजन्स आपल्याकडे आहेत. त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे सेक्शन 62 ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, RPA. ठीक आहे. RPA, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951. मग सेक्शन 62 मध्ये काय सांगितलेलं आहे याबद्दल आणि मग बाकी वेगवेगळे कोर्ट केसेस कसे आलेले आहेत ते तिथे सांगितलेलं आहे. बट ही बातमी तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये वाचलेली असणार आहे आणि यामधून आपल्याला काही स्टॅटिकला काय कनेक्ट करणं गरजेचं आहे ते आपल्याला इथे बघून ठेवावं लागणार आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्पेशली याबद्दल वाचून ठेवा, काही ना काहीतरी प्रश्न तिथे येऊ शकतात. ठीक आहे. आता या झाल्या 3 डेव्हलपमेंट. एक तर चालू आहे किंवा व्हाईस प्रेसिडेंट त्यांचं रेजिग्नेशन, त्यानंतर मग जज इम्पिचमेंट आणि त्यानंतर मग ते SIR वालं. आता डिफेन्स रिलेटेड मागच्या आठवड्याभरामध्ये काय काय घडामोडी होत आहेत, तर 2 बातम्या ठळकपणे दिसतात किंवा आपले जे MiG-21 फायटर जेट आहेत ते रिटायर होणार आहेत सप्टेंबरमध्ये. MiG-21 फायटर जेट, सो ती एक बातमी एक आहे. MiG-21 सगळ्यात पहिले 1963 मध्ये प्रोक्युअर केले गेले होते, सोव्हिएट ओरिजिनचे आहेत. राईट. सो 1963 मध्ये प्रोक्युअर केले गेले होते. कशा प्रकारचे आहेत ते, तर सिंगल इंजिन सुपरसॉनिक फायटर जेट आहेत. ते सुपरसॉनिक कॅटेगरीमध्ये येतात. सिंगल इंजिन सुपरसॉनिक म्हणजे जे लाईटची स्पीड आहे त्याच्यापेक्षा फास्ट हे जातात, सुपरसॉनिक फायटर जेट. ठीक आहे. सिंगल इंजिन सुपरसॉनिक फायटर जेट आहेत आणि हे आता रिटायर होणार आहेत.
आता MiG-21 जे आहेत याच्याबद्दल एक आपण म्हणतो किंवा क्रिटिसिझम पण होते. क्रिटिसिझम काय होते तर याला बऱ्याचदा ते फ्लाइंग कॉफिन हे नाव देतात. फ्लाइंग कॉफिन म्हणजे येस MiG-21 ची सर्व्हिस तेवढी राहिलेली आहे पण याला फ्लाइंग कॉफिन पण म्हणतात. म्हणजे काय तर यामध्ये जो व्यक्ती बसलेला आहे त्याचा जीवाचं काही बरं वाईटही होण्याची शक्यता राहू शकते आणि ते झालेलं पण आहे. असे बरेचसे ऍक्सिडेंट्स देखील झालेले आहेत. त्यामुळे MiG-21 एअरक्राफ्ट जे आहेत ते सेव्हरल ऍक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे त्याला फ्लाइंग कॉफिन असं देखील म्हटलं जातं. सो अगेन म्हणजे दोन्ही बाजू राहतात किंवा तेवढी ग्लोरी पण आहे आणि तेवढं तिथे निगेटिव्ह साइड्स पण आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. सो हे एक रिटायर झालेलं आहे MiG-21 सप्टेंबर महिन्यामध्ये आता फायनल त्याचं एक फायनल रिटायरमेंट आहे. आणि अजून एक बातमी आपल्याला बघायला मिळते अपाचे नावाचे हेलिकॉप्टर्स आहेत जे अमेरिकेकडून आर्मीला इथे मिळालेले आहेत. पहिली बॅच रिसीव्ह झालेली आहे. तर फक्त एवढं आपल्याला माहिती पाहिजे की अपाचे काय आहे. अपाचे काय आहे तर अपाचे हे काय आहे तर हेलिकॉप्टर आहे. कोणाकडून आपण घेतलेले तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं जॅव्हेलिन काय. सो जॅव्हेलिन दिस इज नथिंग बट अँटी टँक गाइडेड मिसाईल. ठीक आहे. जॅव्हेलिन काय अँटी टँक गाइडेड मिसाईल. या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला तिथे कामात येऊ शकतात स्पेशली इन युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन. ठीक आहे. सो डिफेन्स रिलेटेड या दोन बातम्या आपल्याला तिथे दिसतात. त्यानंतर सोशल इश्यूज मध्ये काय आपल्याला बघायला मिळते तर सोशल इश्यूज मध्ये एक 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 फॅक्ट जी आलेली आहे किंवा इन ओव्हर 90% ऑफ सीवर डेथ्स वर्कर्स हॅड नो सेफ्टी गिअर. म्हणजे जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग याबद्दलची बातमी आहे किंवा जेवढ्या काही तिथे डेथ झालेल्या आहेत या मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग रिलेटेड तर त्यामध्ये एक जे कळलेलं आहे किंवा 90% जास्त ह्या केसेसमध्ये जिथे डेथ झाल्या तिथे वर्कर्सकडे कोणत्याही प्रकारचा सेफ्टी गिअर नव्हता. सेफ्टी गिअर नव्हता म्हणजे काय जे पीपीई किट असतात ना म्हणजे पूर्ण प्रोटेक्शन असणारे सो ते पीपीई किट त्यांनी वापरलेलेच नव्हते. आणि जर वापरले असतील तर बऱ्याचदा काय होतं किंवा हार्डली हँड ग्लोव्ज वगैरे वापरलेले असतील पण व्हॉट अबाउट दी नोज इयर राईट. सो पूर्ण तो जो भाग आहे तो झाकलाच जात नाही. सो अशा प्रकारची पूर्ण सिच्युएशन आहे. आणि मग ऑलरेडी या रिलेटेड आपल्याकडे प्रॉपर मेकॅनिझम्स आहेत किंवा आपल्याकडे सफाई कर्मचारी कमिशन आहे आपल्याकडे राईट. सो यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगला टाळण्यासाठी काय काय केलं जाऊ शकते याबद्दल आपल्याकडे वेगवेगळे ऑलरेडी इनिशिएटिव्ह आहेत राईट. सो इन दॅट केस हा जो मुद्दा आहे हा तरी देखील मग एक अलार्मिंग मुद्दा आहे किंवा असं कसं काय होऊ शकते राईट. सो 54 डेथ एक्झामाइन केल्या गेल्या 54 पैकी 89 केसेसमध्ये सेफ्टी गिअरच नव्हते. सो असं जर असेल तर एवढ्या धोकादायक ठिकाणी जर लोक खाली उतरतातच कसं काय राईट. सो त्यांना उतरण्यासाठी कोण तिथे फोर्स करतंय नेमका विषय काय सो तो पण बघणं गरजेचं आहे. मध्ये एक तो पिक्चर आला होता बघा आता थांबायचं नाही राईट. मराठी पिक्चर होता त्यामध्ये पण हा मुद्दा त्यांनी तिथे धरलेला होता. इव्हन त्यामध्ये एका व्यक्तीची डेथ पण तिथे दाखवली गेली होती. सो हा पूर्ण इश्यू आहे. आता या रिलेटेड एक तर नमस्ते नावाची स्कीम आहे ती पण एकदा बघून घ्या. नमस्ते नावाची स्कीम आहे. त्यासोबतच यामध्ये काम करणारे एक व्यक्ती आहेत बेजवाडा विल्सन त्यांचं नाव आहे बेजवाडा विल्सन. यांना मॅगेसेसे पुरस्कार पण मिळालेला आहे आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगच्या विरोधामध्ये त्यांनी बऱ्यापैकी त्यांचा आवाज उठवलेला आहे. ठीक आहे. ते नमस्ते स्कीमचं मेन्शन झालेलं आहे. सो हा पूर्ण इश्यू आहे किंवा नमस्ते स्कीम आहे यासाठी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग नाही व्हावं त्यासाठी. सो इफ इट इज सच सिच्युएशन तर मग ही स्कीम काय करते नेमकं तर असं जर आहे किंवा 90% केसेसमध्ये तर सेफ्टी गिअरच नाही तर स्कीम करते काय ते पण एक महत्वाचा भाग तिथे होऊन जातो राईट. सो हा एक सोशल इश्यू आपल्याला तिथे बघायला मिळतो. त्यानंतर ग्लोबल डेव्हलपमेंट्स मध्ये काय काय झालेलं आहे. ग्लोबल डेव्हलपमेंट्स पहिले तर रशियामध्ये कामचाटका नावाचा एक भाग आहे कामचाटका पेनिन्सुला म्हणतात त्याला. हा जो भाग आहे इथे एक मोठा भूकंप आला होता मागच्या आठवड्यामध्ये. सो 6.4 मॅग्निट्यूडचा भूकंप होता रशियाच्या कामचाटका पेनिन्सुलामध्ये. तर कामचाटका पेनिन्सुला एकदा मॅप वरती व्यवस्थितपणे बघून घेणं गरजेचं आहे. कामचाटका पेनिन्सुला ठीक आहे. सो तो एक पार्ट एक करंट मधून आला होता. त्यानंतर US टू पुल आउट ऑफ युनेस्को अगेन पुन्हा एकदा युनेस्को म्हणत असेल अब तो आदत सी है
राईट. सो का, कारण दोनदा झालेलं आहे, 2 वर्ष, 3दा झालेलं आहे ऍक्च्युली. 2 वर्ष आधी जॉईन केलं होतं, पुन्हा सोडलेलं आहे. सो हे का सोडलेलं आहे, कारण युनेस्कोनी म्हटलेलं आहे की आम्ही स्टेट ऑफ पॅलेस्टाईनला ऍडमिट करतोय ऍज अ मेंबर स्टेट, आणि मग त्यामध्ये मग अमेरिका म्हणलं की वी डू नॉट सपोर्ट इट, आणि त्यामुळे अमेरिकेने युनेस्कोला सोडून दिलं. आता 2 वर्ष आधी जो बायडन जेव्हा तिथे प्रेसिडेंट होते त्यावेळेस त्यांनी युनेस्कोला पुन्हा जॉईन केलं होतं. मग त्याच्या आधी 2018 मध्ये अमेरिकेने युनेस्कोला सोडलेलं आहे. त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा युनेस्कोला अमेरिकेने सोडलेलं आहे. ठीक आहे. येस. सो असा एक पूर्ण मुद्दा आहे. ठीक आहे. 2018 आणि 2025. आता 2018 मध्ये का बरं सोडलेलं होतं, कारण पॅलेस्टाईन मधली एक जागा होती, त्या जागेला युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईट हा स्टेटस दिला होता, आणि त्यामुळे अमेरिका नाराज झालं होतं म्हणून सोडलं होतं. ठीक आहे. आता युनेस्कोनी काय म्हणलेलं आहे, युनेस्कोकडून स्टेटमेंट याबद्दल आलेलं आहे किंवा आम्ही यामध्ये सरप्राईज नाही होत, आम्हाला एक्सपेक्टेड होतं किंवा असं काहीतरी होणार आहे, आणि त्यामुळे तेवढं काही आम्हाला काही शॉक नाही झालेलं आहे. बट एक ही गोष्ट पण खरी आहे किंवा अमेरिकेच्या विड्रॉवलने युनेस्कोवरती इम्पॅक्ट पडणार आहे, कारण मेजर फंडिंग अमेरिकेकडून जाते. ठीक आहे. सो असा पूर्ण मुद्दा आहे जो आपल्याला माहिती पाहिजे. रिसेंटली इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जे आहे, इराणनी म्हणलेलं आहे की आम्ही यांच्यासोबत संबंध तोडणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ऑर्गनायझेशन सोडण्याच्या केसेसमध्ये ही एक बातमी पण आपल्याला तिथे बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर अजून एक बातमी मागच्या आठवड्यामध्ये की फ्रान्स विल रेकॉग्नाइज पॅलेस्टाईन ॲज अ स्टेट इन सप्टेंबर. ठीक आहे, सेज मॅक्रॉन. ठीक आहे. त्याचमध्ये कंटिन्युएशन किंवा पॅलेस्टाईनला मेंबर स्टेट म्हणून म्हणलं अमेरिकेने, युनेस्कोनी, तर अमेरिका नाराज झालं. आता फ्रान्स म्हणते की आम्ही रेकॉग्नाइज करणार पॅलेस्टाईनला ॲज अ स्टेट इन सप्टेंबर. ठीक आहे. आता ही पण एक महत्वाची बातमी तिथे आपल्याला दिसते किंवा फॉर्मल अनाउन्समेंट युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या मीटिंगमध्ये ते करणार आहेत, आणि फ्रान्सची कमिटमेंट फॉर द इंटरनॅशनल लॉ हे असं तिथे बेसिकली पॅलेस्टाईनकडून म्हणलं गेलं. दिस शोज कमिटमेंट ऑफ फ्रान्स टू इंटरनॅशनल लॉ. आणि इस्रायलमधून जे नेतान्याहू आहेत त्यांनी म्हणलेलं आहे की तुम्ही काय करताय तर टेररला रिवॉर्ड करताय, असं तिथून स्टेटमेंट आलेलं आहे. ठीक आहे. सो ही एक बातमी आपल्याला बघायला मिळते. असा आपल्याला प्रश्न जर आला प्रिलिम्समध्ये किंवा नेमकं कोणता देश आहे ज्यांनी रिसेंटली पॅलेस्टाईनला मेंबर स्टेट म्हणून रेकॉग्नाइज केलं, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. देन AI रिलेटेड काय काय बातम्या आलेल्या आहेत, AI रिलेटेड बातम्या. त्यामध्ये एकतर CBDT चीफ जे आहेत, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, त्याचे चीफ जे आहेत रवी अग्रवाल, त्यांनी म्हटलेलं आहे की AI चे टूल्स वापरून जवळपास 11,000 करोड एवढा टॅक्स रेव्हेन्यू आम्हाला वाढलेला आहे मागच्या 4 वर्षामध्ये. म्हणजे AI ची पॉझिटिव्ह साईड झाली आहे. मग ते कशा पद्धतीने केलं तर लोकांना त्यांनी काय केलेलं आहे तर AI टूल्सचा वापर करून लोकांना ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही काय करा तर टॅक्स प्रॉपरली भरा. ठीक आहे. म्हणजे ते म्हणतात किंवा AIचा वापर करून एनकरेज केलं गेलं टू मोर दॅन 1 करोड टॅक्स पेयर्स वाया AI टूल्स to voluntarily update tax returns leading to 11,000 crore of additional tax revenue. म्हणजे कशा पद्धतीने तर टॅक्स रिटर्न्स व्हॉलंटरीली अपडेट करण्यासाठी लोकांना एनकरेज केलं गेलं आणि त्यासाठी AI टूल्सचा वापर केला गेला. ठीक आहे. बाकी अजून तिथे जर बघितलं आपण तर जे तुमचे प्रॉपर्टीज आहेत ते डिस्क्लोज करण्यासाठी देखील एनकरेज केलं गेलं, आणि त्यामध्ये मग फॉरेन ॲसेट्स डिस्क्लोज करण्यासाठी पण तिथे कॉन्ट्रीब्यूट AI टूलनी केलं. त्यानंतर क्रिप्टो करन्सीज असतील, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स असतील, यामध्ये कोणी काही इन्व्हेस्ट केलेलं आहे का, आणि त्यानुसार तिथे टॅक्स लावला जाणार होता. सो अशा गोष्टींना डिस्क्लोज करण्यासाठी देखील AIचा वापर तिथे केला गेला. ठीक आहे. सो ही झाली AI ची पॉझिटिव्ह साईड. पण नंतरच्या ज्या बातम्या आहेत या सगळ्या निगेटिव्ह वाल्या चालल्यात. मग त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्स ॲट रिस्क ॲज AI मे इट अप कोडिंग जॉब्स. ठीक आहे. टायटल जरी वाचले तरी होऊन जाईल, बाकी तेवढं काही खोलवर बघायची गरज नाही. आपल्याला मुद्दे सापडून जातात, आतमध्ये काही मेजर फॅक्ट्स नाही. पण सॉफ्टवेअर डेव्हलपर्स जे आहेत ते रिस्क मध्ये आहेत म्हणतात, ॲज AI मे इट अप कोडिंग जॉब्स. जे कोडिंग वाले जे जॉब्स आहेत कोडिंग रिलेटेड, सो त्या जॉब्सला धोका आहे AI मुळे, असं तिथे एक बातमी आलेली आहे. त्यानंतर दुसरी एक बातमी आपल्याला ही TCS वाली लगेच बघायला मिळते. TCS टू ले ऑफ ओव्हर 12,000 एम्प्लॉईज. आणि त्यामध्ये पण त्यांनी काय म्हणलेलं आहे किंवा AI मुळे आम्हाला काय करायचंय तर एक वेगळ्या मार्गावरती आम्ही निघालेलो.
सो वी आर नाउ ऑन दी जर्नी टू बिकम फ्युचर रेडी ऑर्गनायझेशन असं TCSचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आम्ही एआयचा वापर करणार आहोत आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जे या पूर्ण प्रोसेसमध्ये आम्हाला फिजिबल नाही वाटत आहेत, त्यांना आम्ही ले ऑफ करतोय. ठीक आहे. आज पुन्हा बातमी आहे की लोक आता तिथे गडबड चालू झालेली जॉब्स वगैरे सर्च करण्यासाठी. ठीक आहे. बट 12,000 लोकांना तिथे काढलं जातंय आणि त्यामध्ये AI हा एक भाग सांगितला जातोय. ठीक आहे. सो ही पण एक बातमी आहे. आणि त्यानंतर अजून एक बातमी आली होती. युनायटेड नेशन मधून जे हे ऑफिशियल आहेत, डोरिन बॉगडॅन मार्टिन असं त्यांचं नाव आहे, त्यांनी काय म्हणलेलं आहे किंवा वर्ल्ड अर्जंटली नीड्स ग्लोबल अप्रोच ऑन AI रेग्युलेशन. हे UN चे टॉप चीफ ऑफिशियल आहेत, त्यांनी म्हणलेलं की लवकरात लवकर काही ना काहीतरी ग्लोबल अप्रोच आणणं गरजेचं आहे. कारण काय किंवा मास लेवलवरती म्हणजे थ्रेट काय, रिस्क काय येते, तर देअर कॅन बी फिअर ऑफ मास जॉब लॉसेस, जे आता 12,000चा आकडा आलाच आहे आपल्यासमोर. देन स्प्रेड ऑफ डीप फेक अँड डिसइन्फॉर्मेशन आणि ओव्हरऑल सोशल फॅब्रिक जो आहे तो डॅमेज होण्याची शक्यता आहे असं पण तिथे म्हणलं गेलेलं आहे. सो UN कडून पण हे बोललं गेलेलं आहे किंवा AI वरती काही ना काहीतरी रेग्युलेशन्स आणणं गरजेचं आहे. सो या सगळ्या बातम्या आपल्याला AI रिलेटेड इथे दिसत आहेत मागच्या काही दिवसांमध्ये. आता अपॉइंटमेंट काय काय झाल्या मागच्या आठवड्यामध्ये काय काय अपॉइंटमेंट झाल्या, तर त्यामध्ये आपण बघतो किंवा पहिले तर हरियाणाचे नवीन गव्हर्नर म्हणून असीम कुमार घोष यांना तिथे शपथविधी झाला. असीम कुमार घोष हरियाणाचे नवीन गव्हर्नर कोण आहेत लक्षात ठेवा, असीम कुमार घोष. आणि त्यानंतर म्हणजे नुसते अपॉइंटमेंट जरी आपण बघितले, एक IAS ऑफिसर आहेत संजय कौल असं त्यांचं नाव आहे, ते गिफ्ट सिटी जे आहे त्याचे हेड झालेले आहेत. गिफ्ट सिटी म्हणजे कोणतं, तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. ठीक आहे. मग त्याचे CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर दोन्ही पद आहेत, MD आणि CEO या पदावरती ते नियुक्त झालेले. ठीक आहे. गिफ्ट सिटीच्या CEO आणि MD पदावरती IAS ऑफिसर असतात, हे पण आपल्याला इथून समजते. संजय कौल इथे फोटो पण दाखवलेला आहे, ते गिफ्ट सिटीचे CEO आणि MD झालेले आहेत. त्यानंतर उत्पल कुमार सिंग जे आहेत ते सांसद टीव्हीचे CEO झालेले आहेत. उत्पल कुमार सिंग, कधी कधी आपल्याला प्रिलिम्सला या गोष्टी येऊ शकतात करंट अपडेट्स मधून. उत्पल कुमार सिंग सांसद टीव्हीचे CEO झालेले आहेत. आणि IRDAI म्हणजे काय, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, IRDAI याचे चेअरमन झालेले आहेत अजय सेठ अपॉइंटेड ॲज IRDAI चेअरमन. ठीक आहे. सो या 4 अपॉइंटमेंट आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये इथे बघायला मिळतात. सो दीज आर ऑल दी करंट न्यूज रिलेटेड टू युअर UPSC MPSC प्रिपरेशन. आणि मागच्या आठवड्यामधल्या या सगळ्या बातम्या होत्या. आता जर तुम्ही या वर्षीची परीक्षा देताय राज्यसेवेची, तर 28 सप्टेंबर 2025च्या परीक्षेसाठी आपल्याकडे ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, ही तुम्ही चेक करू शकता. इथे प्रॉपर त्याचा शेड्यूल दिलेला आहे आणि ऑलरेडी 20 आणि 27 जुलैला 2 टेस्ट झालेल्या आहेत आणि ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पण आहे, त्यामुळे तुम्ही या टेस्ट अटेम्प्ट करू शकता. ऑफलाईन मध्ये पण अवेलेबल आहे, पुणे, त्यानंतर नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या 3 ठिकाणी या पूर्ण आपल्या टेस्ट कंडक्ट होत आहेत ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये पण. आणि प्रॉपर आयोगाचा जो एक पद्धत आहे, मराठी इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला या टेस्ट मिळतील. आणि त्यासोबतच टेस्ट झाल्याच्या नंतर जर तुम्ही ऑफलाईन मध्ये आले तर प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळेल आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आपल्या YouTube चॅनलवरती त्या प्रश्नांचं डिस्कशन तसंही होतं. ठीक आहे. त्यामुळे हे नक्की चेक करा, खाली नंबर दिलेले आहेत, खाली स्क्रोल पण होत आहेत नंबर, तिथूनही तुम्ही याला चेक करू शकता. ठीक आहे. बाकी हे जे काही आपण डिस्कस करतोय या सगळ्या PDF ज्या आहेत या आपल्या टेलिग्राम चॅनलला येऊन जातात, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याचं लिंक मिळून जाईल. त्याच्यामध्ये इंस्टाग्रामचे पण लिंक आहे, तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जॉईन करून घ्या, कारण तिथे पण अपडेट्स आपल्या येत राहतात. YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जॉईन करून घ्या, म्हणजे ते आपलं जे बेल आयकॉन आहे त्याला दाबून घ्या, म्हणजे काय होईल, काही अपडेट वगैरे आला की लगेच कळून जाईल तुम्हाला. बाकी काही जर डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता या नंबरला. ठीक आहे. सो या सेशनच्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला येऊन जातील, त्यामुळे ते पण एकदा जॉईन करून ठेवा. ठीक आहे. सो थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.